नमस्कार. आज आपण नवीन पद्धतीने पालकची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी पालक कापून घेतली. पालकला धुतलेला आहे बघा. धुवून ठेवले पालकला आणि पालकमधले पाणी काढले त्या ह्याच्यातले आणि गॅसवर ठेवले बघा शिजवायला. हे शिजले आहे आपली पालक. हे बघा अशी झालेली आहे शिजून. असं पाणी नाही टाकायचं आपल्याला. हे बघा आपण शेंगदाणे ठेवलेत. तव्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि बेसन पीठ पण घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा बेसन पीठ घेतले आहे मी आणि टाकले बघा. जास्त करपू द्यायचं नाही बेसन पीठ आपल्याला आणि मिक्स करायचं बेसन पीठ आणि शेंगदाणे. जास्त करपू द्यायचं नाही. हे बघा मी काढले आहे प्लेटीमध्ये, थंड करण्यासाठी ठेवले. याला मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला. हे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. बघा मी बारीक पण केलेलं आहे. असं कूट झाली आपली बघा शेंगदाण्याच्या आणि बेसनच्या पिठाची मिक्स करून. आणि मी बघा भाजीला लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला. कांदा घेतले, लसूण अद्रकची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, टमाटे, जिरे, मीठ ते सारं घेतले आहे मी बघा. मिरचू, शेंगदाणे आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडलेलं आहे आपले. कांदा टाकले मी तेलामध्ये बघा. तेल कसं कडलेलं आहे आपलं. बघा आता आपण जिरे टाकूया. नाही, आधी मोहरी टाकायची. जिरे टाकलेले आहेत, मोहरी पण टाकलेली आहे आणि मिक्स करायचं. वरून लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. थोडंसं तोडू द्यायचं लसूण अद्रकच्या पेस्टला. कढीपत्ता टाकायचा वरून. टाकलेला आहे कढीपत्ता मी. आणि आता आपण टमाटे टाकणार आहोत बघा. टमाटे टाकले मी आणि हलवायचं टमाटे तेलामध्ये मिक्स होण्यासाठी. कधी पण टमाटे टाकले ना वरून मीठ टाकायचं, कारण टमाटे मऊ होते आणि विरघळण्यास मदत होते तेलामध्ये. हे बघा आपले टमाटे कसे झालेले आहेत, विरघळत आहेत बघा. मिक्स करून घ्यायचं असं. टमाटे पण मऊ झालेले आहेत. मीठ टाकल्यानं आणि गरम तेल असल्यानं, दोन्ही पण असल्यानं लवकरच टमाटे आपले विरघळलेले आहेत तेलामध्ये. तर आपण शेंगदाणे टाकायचे तेलामध्ये. कडू द्यायचं थोडा वेळ शेंगदाणे. बघा कसे झालेले आहेत टमाटे आपले, विरघळलेले आहेत बघू शकता तुम्ही. आता आपल्याला मिरचू ॲड करायचं आहे मध्ये. हे बघा मी मिरचू ॲड केली. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे मिरचू टाकू शकता मध्ये. कोणाला जास्त तिखट वाटत असेल तर जास्त. आणि आता आपल्याला पालक टाकून घ्यायचे आहे. आपण वाफवून घेतलेली पालक तेलामध्ये. हे बघा मी टाकत आहे. आपण वाफवून घेतलेली पालक, शिजून घेतलेली पालक टाकले मी पालक बघा. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. कॅमेरा व्यवस्थित धरले नाही त्यासाठी शूटिंग व्यवस्थित आली नसेल. हे बघा असं करायचं आहे आपल्याला. मिक्स करायचं आहे पालक त्या तेलामध्ये बघा. असं मिक्स करून घ्यायचं आणि वरून आपल्याला हे कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं आणि बेसनचं. मी कूट पण टाकलेली आहे बघा वरून. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या कुटला आणि बेसनच्या पिठाला. आपल्याला मिक्स झालं ना छान होते. असं मिक्स करून घ्यायचं बघा. मी मिक्स केले आहेत आणि पाणी पण टाकले आहे बघा. पाणी टाकायचं. आपल्या जेवढी भाजी लागते त्या आवश्यकतेने पाणी टाकू शकता तुम्ही. तुम्हाला जेवढी भाजी लागते ना तेवढी पाणी टाकून हलवायचं बघा. कशी घट्ट झाली पाणी टाकल्याने. अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल आपल्याला, कारण खूप ग्रेव्ही झालेली आहे आपली भाजी. त्यासाठी मी अजून थोडंसं पाणी टाकले बघा. पाणी टाकू शकता तुम्ही तुम्हाला जेवढी लागते तेवढी भाजीमध्ये. हे बघा आपली भाजी अशी झालेली आहे.
आणि मी वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे बघा. वरून कोथिंबीर टाकली आणि आता आपल्याला फक्त 5 मिनिट गॅसवर शिजवायला ठेवायचं आहे. ते मी 5 मिनिट शिजवायला ठेवलेली आहे. 5 मिनिटच ठेवू शकता तुम्ही, जास्त नाही. हे बघा झालेले आहेत आपले 5 मिनिट आणि आपली भाजी तयार आहे एकदम. बघा किती छान झालेली आहे पालकची भाजी. एकदम हॉटेल टाईपची भाजी झालेली आहे. आपण कधी पण खाऊ शकता. एकच भाजी खाऊन बोर झाल्यावर हे करून नक्की करून बघा हे.